नमस्कार. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत अशी शेवग्याची रस्सा भाजी. ही भाजी इतकी मस्त आणि टेस्टी लागते की तुम्ही अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा ही भाजी करू शकता. पाहुणे तर अगदी खुश होऊन जातील, इतकी सुंदर आणि अप्रतिम ही भाजी होणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीची. यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेऊन मी खोबऱ्याचे काही काप घालून घेतलेले आहेत. हे खोबऱ्याचे काप आपल्याला थोडेसे गोल्डन होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. हे पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपल्या खोबऱ्याला कलर येईल तेव्हा आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे. आणि आता याच कढईमध्ये एक मीडियम साईजचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, तोही घालून घेऊयात. हा कांदासुद्धा 3 ते 4 मिनटं आपल्याला या तेलावरती मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान खरपूस आणि गोल्डन ब्राऊन भाजल्यामुळे आपल्या भाजीला खूप सुंदर असा कलर येतो. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हा कांदा छान गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचा आहे. आता एका प्लेटमध्ये मी खोबरं आणि आपला जो भाजलेला कांदा आहे तो एकत्र करून घेतलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खोबरं आणि कांदा काढून घेऊयात. तसेच यामध्ये मूठभर भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात. आता यामध्येच आपण थोडी हिरवी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण छान बारीक वाटून घेऊयात. आता आपलं वाटणही बारीक असं वाटून झालेलं आहे. आता लगेच आपण भाजीच्या फोडणीची तयारी करू. त्यासाठी मगासच्याच कढईमध्ये आपण पळीभर तेल घेऊन तेल छान गरम झालं की मग त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये जिरंही घालून घेऊयात. जिरं छान फुलल्यानंतर आपण जे वाटण वाटून ठेवलं होतं ते वाटण या तेलामध्ये घालून घेऊयात. आता हे वाटणसुद्धा या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. आपण मगाशी खोबरं आणि कांदा छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे या वाटणातला आलं आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आता हे पहा, आपलं वाटण 2 ते 3 मिनिट आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा काळं तिखट, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलं की हे सगळे मसाले आपण या वाटणासोबत परत 1 मिनिटभर चांगले परतून घेऊयात. मसाले खाली करपू नयेत म्हणून आपण मगाशी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्यामध्येच अर्ध फुलपात्र पाणी घेऊन विसळून ते या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता परत एकदा हे वाटण आणि मसाले आपण छान या चमच्याने मिक्स करून घेऊयात. आता आपण हे मसाले आणि वाटण याला चांगलं कडेनी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 मिनिट हे मसाले छान परतून घेतल्यानंतर याला असं सुंदर असं तेल सुटलेलं असेल. मग यामध्ये मी 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा त्याच्या छान सालं काढून घेतलेली आहेत आणि बारीक तुकडे केलेले आहेत ते मी यामध्ये घालून घेणार आहे. आता या शेंगासुद्धा या मसाल्यामध्ये आपण चांगल्या कोट होईपर्यंत परतून घेऊयात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेवग्याच्या शेंगा आधी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता आणि मग या भाजीमध्ये घातल्या तरीही चालतील. पण मला ती पद्धत अजिबातही आवडत नाही, कारण ज्या वेळेस आपण शेवग्याच्या शेंगा अशा रश्श्यामध्ये शिजवतो तेव्हा त्या भाजीला आणि शेवग्याच्या शेंगांना खूप सुंदर अशी चव येते. आता या भाजीमध्ये जवळपास 1 ग्लासभर पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि पाणी घालताना शक्यतो पाणी गरमच घालायचं, म्हणजे आपल्या भाजीला लगेचच तेलाचा तवंग येतो. आता या भाजीवर झाकण ठेवून आपण एक 7 ते 8 मिनटं भाजी छान शिजवून देऊयात. आणि आता हे पहा, 7 ते 8 मिनटामध्ये आपल्या शेवग्याच्या शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम व्यवस्थित आपल्याला हवी तशी, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट अशी झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही शेवग्याच्या शेंगांची भाजी सर्व करायची. करायला सोपी जरी वाटत असली ही भाजी तरी याची चव इतकी सुंदर आहे की ज्यांना शेवग्याची शेंग आवडत नाही ते सुद्धा बोटं चाटून पुसून अगदी खातील. दरवेळेसच पाहुणे आल्यानंतर पनीर किंवा बटाट्याची, वांग्याची आपण भाजी करतो त्यापेक्षा एकदा ही भाजी तुम्ही करून बघा. पाहुणे इतके खुश होतील की परत परत घेऊन ही भाजी खातील. काय मग, कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.
तसेच आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.